नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सरळ सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर, ज्याचं नाव आहे चालू घडामोडीवाला, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटची लिंक दिलेली आहे, त्यालाही फॉलो करून घ्या. आणि जर तुम्ही अद्यापपर्यंत आपलं युट्यूब चॅनल चालू घडामोडीवाला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. पोलीस भरतीसाठीची नोव्हेंबर महिन्याची चालू घडामोडीची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड झालेली आहे, पार्ट 1 पीडीएफचा. तर पार्ट 2 आपल्या मंथ एंडला अपलोड होईल. सोबतच आपली 1500 प्रश्नांची मागच्या 4 महिन्याची पीडीएफ सुद्धा अपलोड झालेली आहे. अगदी फ्री मध्ये सगळ्या पीडीएफ आहेत, त्यामुळे या गोष्टीचा लाभ घ्या. पोलीस भरती आपली पक्की करा. आज आपण 22 आणि 23 नोव्हेंबरचा व्हिडिओ एकत्र घेतोय आणि या वेळेला सोडतोय, त्यामुळं सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, देशातील पहिला बिबट्या निर्बीजीकरणाचा प्रायोगिक प्रकल्प कुठे राबवला जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जुन्नर विभाग, पुणे, ऑप्शन सी. ठीक आहे. बऱ्याचदा काय कधी कधी प्रश्न रिपीट होऊ शकतात, तर झाले तर हरकत नाही, कारण आपलं रिव्हिजन होतं. आपण कुठलाच प्रश्न चालू घडामोडीचा सोडत नाही. बघा, प्रश्न क्रमांक दुसरा, जुन्नर विभागातील बिबट्या निर्बीजीकरण प्रकल्पाचा प्रमुख उद्देश काय आहे? तर याचा प्रमुख उद्देश आहे बिबट्यांची संख्या नियंत्रित करणे व मानवी बिबट्या संघर्ष कमी करणे. कारण मित्रांनो, आपण बघतोय मानवात आणि बिबट्यांमध्ये किंवा वन्यजीवांमध्ये खूप संघर्ष चालू आहे. बिबट्यांकडून मानवांची हत्या होते, तर त्यांच्या वाढीवर कुठेतरी नियंत्रण मिळवण्यासाठी हा प्रकल्प आहे. तर भारताचे पर्यावरण व हवामान बदल मंत्री कोण आहेत? असा आपला तिसरा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भूपेंद्र यादव, ऑप्शन बी. तर आपण सगळ्या अनुषंगाने त्या गोष्टीकडे बघत असतो. एखादा विषय आला तर त्याच्या संबंधित कोणते प्रश्न येऊ शकतात. आता भारताचे बघितलं, महाराष्ट्राचे वनमंत्री ज्यांनी बिबट्या निर्बीजीकरणाची घोषणा केली, तर हे आहेत गणेश नाईक, ऑप्शन सी. ठीक आहे. बघा, आता या सगळ्याबद्दलचं आपण विश्लेषण बघणार आहोत. तर जुन्नर मध्ये देशातील पहिला प्रयोग आहे बिबट्यांच्या निर्बीजीकरणाचा. ठीक आहे. तर ही माहिती एक लक्षात ठेवायची. देशातला पहिला प्रयोग, असाही प्रश्न येऊ शकतो, जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेला सुद्धा आहे. तर राज्यात गेल्या काही महिन्यापासून बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांच्या निर्बीजीकरणाला केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. ठीक आहे. तर मान्यता कुणी दिली निर्बीजीकरण करण्यासाठी? तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय. ठीक आहे. आणि ही माहिती कुणी दिली? तर राज्याचे वनमंत्री गणेश नाईक. तर ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायच्या. म्हणजे काय, कसाही प्रश्नाला येतं. आता याचं वैज्ञानिक नाव आहे पॅन्थेरा पारडस. उद्देश आहे बिबट्यांची संख्या नियंत्रित करणे. आणि जुन्नर विभागात देशातील पहिला प्रयोग राबविला जाणार आहे. हे काही पॉइंट लक्षात ठेवा. जुन्नर येथे प्रायोगिक तत्वावर 115 बिबट्यांचे निर्बीजीकरण केले जाणार आहे आणि पुणे आणि जुन्नर बफर झोन मध्ये बांबूची भिंत उभारली जाणार आहे. भारताचे म्हणजे इंडियाचे वनमंत्री आहेत भूपेंद्र यादव आणि महाराष्ट्राचे वनमंत्री आहे श्री गणेश नाईक. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 5, ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025 कुठे आयोजित होणार आहे? तर हे होणार आहे पुरी, ओडिसा या ठिकाणी. ठीक आहे. जगन्नाथपुरी ज्याला आपण म्हणतो, ऑप्शन बी असं याचं उत्तर आहे. ग्लोबल एनर्जी लीडर्स समिट 2025. ठीक आहे. तर काय आहे हे? गेल्स 2025 सुद्धा आपण याला म्हणू शकतो, किंवा गेल्स, ग्लोबल एनर्जी लीडर समिट. तर हे ओडिसाच्या पुरी येथे 5 ते 7 डिसेंबर 2025 या काळात आयोजित केलं जाईल. ठीक आहे. या परिषदेत ऊर्जा क्षेत्रातील जागतिक नेते, नवप्रवर्तक आणि उद्योगपती एकत्र येतील. तसेच ऊर्जा संक्रमण, टिकाऊ ऊर्जा प्रणाली आणि हवामान बदलासारख्या मुद्द्यांवर चर्चा या ठिकाणी होईल. ठीक आहे. पुन्हा एकदा बघा, स्थळ आहे पुरी, ओडिसा, तारीख आहे 5 ते 7 डिसेंबर 2025. उद्दिष्ट काय आहे? ऊर्जा क्षेत्रातील जागतिक नेते, नवप्रवर्तक आणि उद्योगांमधील दिग्गजांना एकत्र आणणे. चर्चेचा विषय आहे ऊर्जा संक्रमण, टिकाऊ ऊर्जा प्रणाली आणि हवामान बदल. आणि सहभाग कोणाकोणाचा आहे? सरकारी अधिकारी, तांत्रिक तज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी.
तर अशी आहे ही ग्लोबल एनर्जी लीडर्स परिषद 2025. ठीक आहे. तर आता याच्याबद्दल कसाही प्रश्न आला तर आपल्याला आला पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6, 74व्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात झाले? ठीक आहे, खूप महत्वाचा प्रश्न आहे 2025च्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे थायलंड, ऑप्शन बी. ठीक आहे. बघा प्रश्न क्रमांक 7वा, 74व्या मिस युनिव्हर्स 2025 ची विजेती कोण? ठीक आहे. आता स्थळ आधी विचारलं, आता विजेती. तर विजेती आहे फातिमा बॉश फर्नांडिस, मेक्सिको या देशाची. ठीक आहे. बघा 74व्या मिस युनिव्हर्स स्पर्धा 2025 किंवा मिस युनिव्हर्स 2025. ठीक आहे. थायलंड मध्ये पार पडलेल्या 74व्या मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेच्या भव्य ग्रँड फिनाले इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल, कारण जगभरातील 100हून अधिक देशांच्या प्रतिनिधींना मागे टाकत मेक्सिकोची फातिमा बॉश फर्नांडिसने हा किताब जिंकला. ठीक आहे. हे या भाषेत त्याच्यासाठी सांगायचंय की बघ ते लक्षात राहतं, है की नाही. गोष्टीच्या स्वरूपात आपल्याला जर काही गोष्टी काही मुद्दे सांगितले तर ते लक्षात राहतात. आता बघा मिस युनिव्हर्स 2024 कोण आहे? व्हिक्टोरिया केजर थेलविग यांनी तिच्या डोक्यावर मुकुट घातला. आता हे पारंपरिक आहे. आदल्या वर्षीची विजेती पुढच्या या वर्षीच्या विजेतीला मुकुट प्रदान करतात, पदक प्रदान करतात, जे काय वेगवेगळ्या स्पर्धा असेल त्या. ठीक आहे. तर बघा परत एकदा शॉर्टकट मध्ये 74वी मिस युनिव्हर्स स्पर्धा 2025 विजेती फातिमा बॉश मेक्सिको स्पर्धा झाली. कितवी होती? तर 74वी होती. स्थळ होतं थायलंड, तारीख होती 21 नोव्हेंबर 2025. ठीक आहे. आणि 1952 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा हा 74वा हंगाम आहे. ठीक आहे. तो ये बातें याद रखनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, हॉर्नबिल महोत्सव 2025 कुठे आयोजित केला जाणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कोहिमा, नागालँड, ऑप्शन सी. बघा हॉर्नबिल महोत्सव 2025 काय आहे? हॉर्नबिल महोत्सव हा 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2025 या दरम्यान नागालँड या राज्यातील कोहिमा, जी नागालँड राज्याची राजधानी आहे, या ठिकाणी आयोजित केला जाईल. या महोत्सवात युनायटेड किंगडम हा अधिकृत देश भागीदार असेल आणि स्वित्झर्लंड व आयर्लंड देखील भागीदार म्हणून निवडले गेलेले आहेत. ठीक आहे. 3 देश आहे, युके, स्वित्झर्लंड, आयर्लंड. स्थळ आहे किसामा. किसामा हे गाव, किसामा हे ठिकाण किंवा एरिया, कोहिमा हे शहर राजधानीचं आणि नागालँड हे राज्य. तारीख आहे 1 ते 10 डिसेंबर 2025. अधिकृत देश भागीदार युनायटेड किंगडम आणि इतर भागीदार आहे स्वित्झर्लंड आणि आयर्लंड. थीम खूप महत्वाची आहे. थीम काय आहे? सांस्कृतिक जोडणी. आणि उद्दिष्ट काय आहे? तर नागालँडची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपणे आणि आंतर आदिवासी संवाद साधणे. तर नागालँड बघा हॉर्नबिल उत्सव हा नागालँडचा सर्वात मोठा उत्सव असतो. या गोष्टीला VIP स्टार करा, VIMP म्हणा, काय करायचं ते करा. तर या वर्षी होणारा 2025 ला हा 26वा उत्सव आहे. म्हणजे साहजिकच हा 1999 ला सुरू झालेला आहे. ठीक आहे. तो ये पण असं काही नाही की दरवर्षीच होतो, तर त्याच्यामुळं पण ठीक आहे 99 ला सुरू झाला, कारण 2025 ला 26वा आहे. ठीक आहे. आता नागालँड बद्दलची माहिती लक्षात ठेवा. पहिल्यांदा तर नागालँड, लँड म्हणजे जमीन आणि नागा म्हणजे नागा लोकांची जमीन. तर नागा नावाची एक जमात या ठिकाणी राहते, त्यामुळे त्या जमातीवरून या प्रदेशाचं नाव नागालँड असं पडलेलं आहे. ज्याचे मुख्यमंत्री आहे, नागालँड राज्याचे मुख्यमंत्री आहे डॉक्टर नेफ्यू रिओ. राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला. राजधानी आहे कोहिमा. याची स्थापना झालेली आहे 1 डिसेंबर 1963 ला. क्षेत्रफळ आहे 16,579 चौरस किलोमीटर. हे शक्यतो कुठे विचारलं जात नाही, एक जर आलंय म्हणून लक्षात ठेवा. जिल्हे आहे 17, विधानसभेच्या जागा आहे 60, म्हणजे आमदार या ठिकाणी 60 आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. प्रश्न क्रमांक 9, हरियाणा महिला आयोगाने वर्ष 2026 साठी कोणाला आपला ब्रँड अँबॅसिडर निवडले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे शेफाली वर्मा, ऑप्शन बी. ठीक आहे.
ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10. भारतातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनवले जाणार आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे, भारतातील पहिले या कॅटेगरीतला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, केरळ. प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी कुणाची निवड करण्यात आली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रवीण दरेकर, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 12, आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चा विजेता देश कोणता ठरला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भारत, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 13, आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 चा उपविजेता देश कोणता ठरला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका, ऑप्शन सी. बघा, आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 या स्पर्धेबाबत आपण थोडक्यात नोट घेऊ. याचा एक स्क्रीनशॉट घ्या किंवा याला स्टार करा, याला VVIMP म्हणा. तर आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 विजेता संघ आहे भारत, उपविजेता आहे दक्षिण आफ्रिका. ठिकाण म्हणजे शेवटचा सामना किंवा फायनल जे झालं ते DY पाटील स्टेडियम नवी मुंबई या ठिकाणी झालं. या विश्वचषक स्पर्धेमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग घेतलेला होता. यजमानपद होतं भारत आणि श्रीलंका या संघाकडे. व्यवस्थापक होते आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. भारताच्या कर्णधार ठीक आहे हरमनप्रीत कौर, तर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधार होत्या यल वॉलफोर्ड. ठीक है, तो ये 2 बातें याद रखने का. बघा, प्रथम विजेता देश इंग्लंड 1973. ठीक आहे, महिला क्रिकेटमध्ये बरं का. सर्वाधिक विजेता संघ ऑस्ट्रेलिया 7 वेळा विश्वचषक म्हणजे वर्ल्ड कप जिंकला. तर भारतात 4 वेळा ही स्पर्धा झाली, 1978, 1997, 2013 आणि 2025 ला. ठीक आहे, तर 2025 आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक ही 13वी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा असेल. ठीक आहे, तर आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक ही क्रिकेटमधील सर्वात जुनी जागतिक स्पर्धा आहे, जी पहिल्यांदा 1973 मध्ये खेळली गेली होती. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 14, फिडे विश्वचषक 2025 कुठे आयोजित झाला? ठीक आहे, फिडे, तर हा झाला गोवा या ठिकाणी, ऑप्शन सी. ठीक आहे, फिडे विश्वचषक 2025 याच्याबद्दल माहिती आपण घेऊया. तर ठिकाण आहे गोवा, भारत. फिडे ही बुद्धिबळाची स्पर्धा आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या जर कुणाला माहित नसेल तर. 30 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान याचं आयोजन झालेलं आहे, म्हणजे अद्यापपर्यंत ही स्पर्धा चालू आहे. ही आवृत्ती आहे 11वी. सहभागी खेळाडू आहेत 206. भारताचे खेळाडू आहेत 24. प्रकार आहे सिंगल एलिमिनेशन स्पर्धा. आयोजक आहे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ. आणि ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. फिडेचा अध्यक्ष आहे आर्कडी डोरकोविच आणि फिडेचे उपाध्यक्ष आहेत विश्वनाथन आनंद. ठीक आहे, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15, लखनौला युनेस्कोच्या कोणत्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी, ऑप्शन सी. बघा, लखनौ युनेस्कोच्या यादीत गेलेला आहे. लखनौला त्याच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पाककृती वारशासाठी, स्वयंपाक बनवायला पक्के आहेत तिथले लोक, तर युनेस्कोच्या सृजनशील शहरांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. या पदनामाने लखनौला गॅस्ट्रोनॉमीचे शहर म्हणून ओळख मिळाली आहे, ज्यामुळे या शहराच्या खाद्य संस्कृतीला जागतिक स्तरावर मान्यता मिळालेली आहे. ठीक आहे, तर ये लखनौ है. प्रश्न क्रमांक 16, बालक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 14 नोव्हेंबर. याला बाल दिन सुद्धा म्हणतात. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त हा साजरा केला जातो. आता दिनविशेषचा प्रश्न आला तर नोव्हेंबर महिन्यातल्या दिनविशेषवर एक नजर टाकून घेऊया. बघा, 1 नोव्हेंबरला आहे कन्नड राज्योत्सव दिवस, 4 नोव्हेंबरला आहे युनेस्को दिन, 5 नोव्हेंबरला आहे रंगभूमी दिन, 6 नोव्हेंबरला आहे राष्ट्रीय नाचोस दिन, 7 नोव्हेंबरला आहे विद्यार्थी दिन, 7 नोव्हेंबरला आणखी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिन, 8 नोव्हेंबरला जागतिक रेडिओग्राफी दिन, 10 नोव्हेंबरला राष्ट्रीय परिवहन दिन, 11 नोव्हेंबरला राष्ट्रीय शिक्षण दिन. ठीक आहे, राष्ट्रीय शिक्षण दिन, शिक्षक दिन नव्हे, शिक्षक दिन वेगळा. 14 नोव्हेंबर बालक दिन,
पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती किंवा बालदिन. 14 नोव्हेंबरला मधुमेह दिवस. 16 नोव्हेंबरला राष्ट्रीय प्रेस दिन, तर 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन आणि 26 नोव्हेंबरला सर्वात महत्वाचा संविधान दिन. तर हे महत्वाचे दिनविशेष लक्षात ठेवा. याचा खचाक्यान एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17. नोबेल पारितोषिक प्रथम कोणत्या वर्षी दिले गेले? ठीक आहे. तर असे प्रश्न विचारले जातात. तर 1901 असं या प्रश्नाचं उत्तर आहे. ऑप्शन बी. बघा, प्रसिद्ध पुरस्कार आणि त्याची स्थापना याच्यावर आपण एक नजर टाकूया. भारतरत्न पुरस्काराची स्थापना झाली आहे 1954ला. नोबेल पारितोषिकची स्थापना आपण आत्ताच बघितली 1901 ला. पुलित्झर पुरस्कार 1917. ऑस्कर पुरस्काराची स्थापना झाली 1929 ला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची स्थापना झाली 1954 ला. राष्ट्रीय अकादमी पुरस्कार ची स्थापना झाली 1955 ला. तर रॅमन मॅगसेसे पुरस्काराची स्थापना झाली 1957 ला. शांती स्वरूप भटनागर 1958 ला. ज्ञानपीठ पुरस्कार 1965 ला. अर्जुन पुरस्कार 1961 ला. द्रोणाचार्य पुरस्काराची स्थापना झाली 1985 ला. पद्मभूषण पुरस्काराची स्थापना झाली 1954 ला. दादासाहेब फाळके पुरस्काराची स्थापना झाली 1969 ला. व्यास सन्मान पुरस्काराची स्थापना झाली 1992 ला. तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराची स्थापना सुद्धा 1992 ला झाली. तर गांधी शांतता पुरस्कार 1995 ला त्याची सुरुवात झाली किंवा स्थापना झाली. ठीक है. तो इसका भी स्क्रीनशॉट ले लो क्योंकि ये भी बहुत आपको जरूरत पड़ने वाला है. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 18. प्रो कबड्डी लीग 2025 चे विजेता कोण ठरले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दबंग दिल्ली हा संघ. ऑप्शन बी. बघा, प्रो कबड्डी फायनल 2025 दबंग दिल्लीने मारली बाजी. पुणेरी फलटणला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत. ठीक आहे. 2 गुणांनी रोमहर्षक विजयी. तर विजेता संघ आहे दबंग दिल्ली, उपविजेता आहे पुणेरी पलटण. स्थळ आहे दिल्ली. दिल्ली या ठिकाणी हा सामना झाला. हंगाम होता 12वा. दबंग दिल्लीचा कर्णधार आहे आजूब मलिक, तर पुणेरी पलटणचा कर्णधार आहे असलम इनामदार. तर ही स्लाइड सुद्धा खूप महत्वाची. याचा एक खाचकन स्क्रीनशॉट मारून घ्या. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 19. भारताचे 53वे सरन्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती झाली आहे किंवा करण्यात आली आहे? तर खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर ही झालेली आहे सूर्यकांत शर्मा यांची. ऑप्शन बी. ठीक आहे. 53वे न्यायाधीश. तर देशाचे नवीन सरन्यायाधीश आहे सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश सूर्यकांत यांची भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 24 नोव्हेंबर रोजी शपथ घेतील अशी घोषणा कायदा मंत्रालयाने केलेली आहे. म्हणजे ते उद्या शपथ घेणार आहे. तर ते विद्यमान सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांची जागा घेतील आणि सरन्यायाधीश गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर रोजी म्हणजे आज संपत आहे. ठीक आहे. तर न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे 53वे सरन्यायाधीश असतील. त्यांचं नाव आहे सूर्यकांत शर्मा. जन्म आहे हिसार हरियाणा या ठिकाणचा, म्हणजे हिसार हे शहर आहे तर हरियाणा हे राज्य आहे. शपथविधी होईल 24 नोव्हेंबर 2024 ला नव्हे 25 ला. प्रिंट मिस्टेक झालेली आहे. 2025 ला. कितवे आहेत? तर 53वे सरन्यायाधीश आहे आणि कार्यकाळ यांचा असेल 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत. ठीक है. तो ये बातें याद रखने का भाई, कल शपथ लेने वाले हैं. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव बदलून धाराशिव केले गेले आहे? असाही प्रश्न येऊ शकतो, कारण तुम्ही म्हणाल धाराशिवचं मध्येच कशामुळे आलं, तर छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलण्यात पुढे बघूचे. तर या प्रश्नाचं नाव आहे, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी उस्मानाबाद. तर उस्मानाबाद शहराचं नाव बदलून धाराशिव केलं. औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं. मात्र हे केलेलं होतं 2022 ला. पण छत्रपती संभाजीनगर या शहराच्या रेल्वे स्थानकाचं नाव जुन्याच नावावरून होतं औरंगाबाद रेल्वे स्थानक. ते आता केलं, त्याच्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर बघा, औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. म्हणजे 2022 ला शहराचं नाव बदललं, रेल्वे स्टेशनचं नाव बदललं 2025 ला. आता पुढे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि स्थानकाचा कोड असेल CPSN. ठीक आहे. तर सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव, अहमदनगरचं अहिल्यानगर, वेल्हे या तालुक्याचं राजगड, तर छत्री निजामपूर या गावाचं नाव झालेलं आहे रायगड वाडी. ठीक आहे. आणखी काही गावे लक्षात ठेवा. अलाहाबाद या शहराचं नाव प्रयागराज, नवी दिल्ली राजपथचं
बदललेलं नाव आहे. कर्तव्यपथ फैजाबाद या जिल्ह्याचं किंवा शहराचं नाव बनलेलं आहे अयोध्या. मुघल सराय जंक्शनचं नाव बनलेलं आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन. तर फिरोजशाह कोटला खेड स्टेडियमचं बनलेलं आहे अरुण जेटली स्टेडियम. ठीक आहे, तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चालू घडामोडीवाला सोबत जोडले जा. मोफत पीडीएफ आणि क्विज साठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच.